आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यावरचं कर्ज 9.32 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज। वाढत्या महसुली तुटीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पुरवणी मागण्या तुलनेनं मर्यादित ठेवण्याचाही प्रयत्न। मुंबई महानगरपालिकेचा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार। प्रशासक राज यानंतर हा पहिला अर्थसंकल्प असेल। यंदा अर्थसंकल्प 80,000 कोटींच्या घरात पोहोचण्याचाही अंदाज। मुंबईच्या वर्सोवा पोलिसांची बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोठी कारवाई। अंधेरीमध्ये वर्सोवा पोलिसांकडून 25 बांगलादेशी नागरिकांना अटक। बांगलादेशी घुसखोरांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्याची ही तयारी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर सुपुत्राचा उद्या भाजपात प्रवेश। तर मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार भाजपात पक्षप्रवेश। शेकडो वाहनांचा ताफा आज मुंबईला रवाना होणार। अधिवेशन सुरू असताना विधान भवन मेट्रो स्टेशन बंद। मेट्रो प्रवाशांची यामुळे गैरसोय। विधान भवन मेट्रो स्टेशन इथल्या लिफ्ट क्रमांक 4 सुद्धा काही वेळासाठी बंद असल्याची माहिती। रस्ता सुरक्षेसाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी परिवहन विभाग 9 कोटी रुपये देणार। वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 60 प्रादेशिक परिवहन कार्यालयांना प्रत्येकी 15 लाख रुपये वितरित। देशातील गृहकर्ज बाजारामध्ये महाराष्ट्र देशात टॉपला। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 10% वाढ। तर सोनं कर्जानं पर्सनल कर्जाला सुद्धा मागे टाकलं। महानगरात घर कर्ज, ग्रामीण भागात वैयक्तिक दुचाकी कर्जाला प्राधान्य। एमएसटी सीईटी पीसीएम पीसीबी हा समूह प्रवेश परीक्षेसाठी अनेक अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठीच्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ। एमएसटी सीईटीसाठी आता विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह 27 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार। आता घेऊयात मुंबई उपनगरातील टॉप 9 घडामोडींचा आढावा। मुंबईसह उपनगरातील प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ। मुंबईचा एक्यूआय सध्या 170 ते 220 वर। तर हवामानातील बदलांमुळे एक्यूआय मध्ये चढउतार होणार असल्याची माहिती। धूळ नियंत्रणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर टप्प्याटप्प्यानं कारवाई होणार। एशियाटिक सोसायटीची बहुचर्चित निवडणूक 14 मार्च रोजी होण्याची शक्यता। व्यवस्थापन समितीच्या ईमेलमध्ये शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर 4 महिन्यांपूर्वीच निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती। कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापतीपदावर दिग्गजांची नजर। तर महापौर निवडीनंतर आता शिवसेना आणि भाजपात चुरस। दरम्यान स्थायी समिती सभापतीसाठी वर्णी लागण्यासाठी नगरसेवकांची वरिष्ठांकडे धाव। मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी 4 मार्चला निवडणूक। तर पालिकेमध्ये 95 पैकी 78 नगरसेवक असल्यानं स्थायी समितीमध्ये सुद्धा भाजपचं वर्चस्व असणार। आमदार मेहतांच्या मर्जीतले हसमुख गेहलोत यांची वर्णी लागण्याची शक्यता। मुंबई महापालिकेकडून आरोग्य सेवेवर केवळ 35.49% कोटी रुपये खर्च। मुंबई महापालिकेची मुख्य आणि उपनगरातील सर्व आरोग्य सेवा देणाऱ्या ठिकाणी विविध कारणांमुळे आरोग्य सेवेवर परिणाम। कल्याणच्या कोळीवाड्यामध्ये होळीच्या 8 दिवसाआधीच शिमगा उत्सवाचा जल्लोष। अनेक वर्षांची परंपरा जपत कोळी बांधवांनी होळीचा खांब पुजून शिमगा साजरा केला। कल्याणमध्ये लपलेला सराईत दरोडेखोर अटकेत। कल्याणमधील खडकपाडा पोलिसांची कारवाई। दमणच्या कंपनीमधील लाखो रुपये लुटून हा आरोपी फरार झाला होता। मुंबईतील 10 मेट्रो मार्गिकांसाठी एमएमआरडीएला 348 कोटींचा निधी। 337 किलोमीटरहून अधिक लांबीचे मेट्रो काम सुरू। मेट्रो मार्गिकांच्या कामाला गती मिळणार। अंबरनाथमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश। सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांकडून गंडा। अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी 5 जणांना या प्रकरणी अटक केली आहे।